समजा इथं अंधुऱ्याचं शिबिर झालं नसतं तर काय फरक पडला? त्या RSS वाल्यांना चांगलंच वाटलं असतं ना. अरे आम्ही सांगितलं आमचं कर्तव्य आहे इथं सामनेर बनवू नये. आणि मग कोणी दारू पिणारा असू द्या, कोणी व्यभिचारी असू द्या, हत्यारा असू द्या, खोटं बोलणारा असू द्या, सगळा अपप्रचार करणारा असू द्या, या लोकांची संख्या वाढवण्यासाठी असं आहे. अरे याच्यावर आळा घालावा लागेल ना. प्रत्यक्ष आपल्याला प्रॅक्टिकल ह्या गोष्टी कराव्या लागतील. जर त्या RSSला थांबवायचं असेल तर तुमच्यातली विकृती बंद केली पाहिजे. आणि विकृती बंद करायची असेल तर तुम्हाला तुमच्या बुद्धाच्या आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला माणूस बनणं गरजेचं आहे आणि त्या मार्गाचं अनुसरण करणं गरजेचं राहील. म्हणून सगळ्या लोकांना आहे की या गोष्टीला भूलथापेला बळी पडू नका. सत्य जीवनाचं अनुसरण करायला लागला. मी सुद्धा तेच तुम्हाला सांगायचं आहे. मलाही तपासा. जर तुमच्याकडे तपासण्याची जर पात्रता असेल ना तर दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची आपल्यात महत्वाचे आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांनो भ्रमित होऊ नका. प्रचार अपप्रचाराला बळी पडू नका. त्याला सांगा सत्याला पुरावा पाहिजे. तो पुरावा काय आहे हे सांगा. आणि या ठिकाणी आपण भिक्षू संघाने भोजन दान दिलं, मलाही सुद्धा भोजन दान दिलं, त्याबद्दल तुमच्या प्रती आणि तुमच्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. आपल्या सगळ्यांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुखी हो, सगळ्यांचं खूप भलं हो.